श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर उद्या आहे 12 ऑगस्ट आणि उद्या आलेली आहे आषाढी अमावस्या. अमावस्या हिंदू धर्मातील महत्त्वाच्या तिथींपैकी एक मानली जाते. आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस आणि श्रावण महिन्याची नवीन सुरुवात या तिथीनंतर होते आणि त्यामुळंच या दिवसाला धार्मिक संक्रमणाचा काळ मानला जातो. आषाढ अमावस्येच्या दिवशी दीपपूजनाची परंपरा पाळली जाते. घरातील सर्व दिवे, समई, पणत्या स्वच्छ करून त्यांची संध्याकाळी पूजा करण्याची परंपरा आहे. तसेच लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत आहे. हिंदू पंचांगानुसार या आषाढी अमावस्येचा प्रारंभ आज 11 ऑगस्टला रात्री 1:53 होणार आहे. तर समाप्ती ही उद्या 12 ऑगस्टला बुधवारी रात्री 11:06 होणार आहे. त्यामुळे दीपपूजनासाठी 12 ऑगस्टचा हा दिवस ग्राह्य धरला जाणार आहे. पंचांगानुसार याच दिवशी दीपपूजन केलं जाणार आहे. दिवा हा प्रकाश, ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानला गेला आहे. त्यामुळंच या दिवशी दीपपूजनाला धार्मिकदृष्ट्या विशेष स्थान आहे. त्यामुळं प्रत्येकाने या दिवशी आपल्या घरातील सर्व दिव्यांची स्वच्छता करून त्या दिव्यांची पूजा करायची आहे. आणि दिव्यांची पूजा हे सर्व दिवे प्रज्वलित करूनच तुम्हाला करायची आहे. तशीच पूजा आपण करायची नाही. दिवे प्रज्वलित करून दिव्यांना हळदी कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. तिथेच बसून तुम्हाला देवी देवतांचं स्मरण करायचं आहे. वर्षभर आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, अज्ञानरूपी अंधकार दूर होऊन ज्ञानाचा प्रकाश जीवनात यावा अशी प्रार्थना यावेळी केली जाते. आषाढ अमावस्या ही सर्वश्रेष्ठ तिथी मानली जाते आणि त्यामुळंच या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालनसुद्धा करायचं असतं. या दिवशी कळत नकळत काही चुका जर आपल्या हातून घडल्या तर त्याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागत असतात. आणि म्हणूनच या दीपा अमावस्येच्या दिवशी तुम्ही एक वेळ काहीच नाही केलं तरीही चालेल, उपाशी राहिलात तरीही चालेल, तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी चुकूनही या 3 भाज्या खाऊ नका, नाहीतर वर्षभर भयंकर परिणाम भोगावे लागतील. पितृदोष मागे लागेल, घरातून लक्ष्मी निघून जाईल, कुटुंबावर वाईट संकट, विघ्न येतील. तर अशा कोणत्या 2 भाज्या आहेत ज्या आपल्याला या दीपा अमावस्येच्या दिवशी म्हणजे उद्या दिवसभरात खायच्या नाहीत? याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. नवीन असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल चॅनेलला तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर संपूर्ण वर्षभरात अशा काही खास तिथी येतात, असे काही दिवस आहेत, तर ते तंत्र मंत्र साधनेसाठी अतिशय प्रभावी असतात. या अमावस्येच्या दिवशी पृथ्वीवरती नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी तंत्र मंत्र क्रिया खूप जास्त प्रमाणात केल्या जातात. आणि म्हणूनच आपले काही शत्रू आहेत, आपले काही जे मित्र आहेत, आपल्याबरोबर खूप गोड गोड बोलतात पण त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट विचार आहेत. किंवा एखाद्या भेटलेल्या अनोळखी व्यक्तीकडून सुद्धा आपण कोणत्याही खाण्याच्या वस्तू घेऊ नका. खास करून पांढऱ्या रंगाच्या वस्तू, पांढऱ्या रंगाची मिठाई, भात असेल, खीर असेल किंवा इतर कुठलाही पांढऱ्या रंगाचा पदार्थ असेल, वस्तू असतील तर त्याचं सेवन या दिवशी कोणी कितीही आग्रह केला तरी अजिबात करू नका. तसेच अशा काही भाज्यासुद्धा आहेत ज्या जर आपण या दिवशी घरात बनवल्या किंवा खाल्ल्या गेल्या तर त्याचा थेट परिणाम हा आपल्या आरोग्यावर आणि आपल्या घरावर आणि आपल्या घरातील व्यक्तींच्या प्रगतीवर होत असतो. आपली एक छोटीशी चूक जी आहे तर ती संपूर्ण कुटुंबाच्या वाईटतेचं किंवा वाईट परिणाम भोगायला लावते सर्व कुटुंबाला. कारण हा अमावस्येचा काळ आपल्या पूर्वजांच्या, पितरांच्या स्मरणाचा असतो आणि या दिवशी घरात तामसिक किंवा वाईट लहरी असणाऱ्या भाज्या जर बनवल्या तर पितृ जे आहेत तर ते नाराज होतात आपल्यावरती आणि आपल्या घरातील बरकत, पैशांची आवक जी आहे तर ती थांबत असते. आपल्या मागे अडचणी, संकट येतात. या 2 भाज्या खाणं म्हणजे आपण स्वतःहून संकटांना आमंत्रणच देण्यासारखं
मानलं जातं. आणि यामध्ये पहिली भाजी म्हणजे वांग्याची भाजी. तुम्ही बघा तुमच्या आजीकडून किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलंच असेल की अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी कधीही बनवू नये. आता बघा, वांग्याची एक साधी भाजी आहे तुम्ही म्हणाल, पण दीप अमावस्येच्या दिवशी वांग्याची भाजी, वांग्याचं भरीत बनवणं वर्ज्य मानलं गेलं आहे. प्राचीन गरुड पुराण तसेच पद्यपुराणात यासारख्या धार्मिक ग्रंथात, आपल्या सनातन परंपरेमध्ये आचार सिंधू या ग्रंथात अन्नाच्या गुणधार्मिक वर्गीकरण केलं आहे. आणि त्यामध्ये वांग्याला ऋतक म्हटलं असून ते निसर्गाने अत्यंत तामसी आणि उष्ण मानलं गेलं आहे. आणि त्यामुळेच अमावस्येच्या दिवशी रात्री ग्रहांची स्थिती, विशेष करून चंद्राची अनुपस्थिती, ही तामसिक वृत्तीला खतपाणी घालण्याचं भयंकर काम करत असते. परिणाम काय होतात तर शत्रुपीडा, व्यवसायात नुकसान अशा होत असतात. तर बघा, वांग्यात नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची क्षमता सर्वाधिक असते, सगळ्यात जास्त असते. आणि ते वांगं बघा चिरल्यानंतर लगेच काळं होतं. आणि दीप अमावस्येला वांगी खाल्ल्यानं शरीरातील रक्तभिसरण तसेच मानसिक शांततेवरील विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून या अमावस्येला वांग्याची भाजी किंवा वांग्याचं भरीत, वांग्यापासून कोणताही पदार्थ हा बनवलेला जर असेल तर तो अजिबात घरामध्ये खाऊ नये किंवा बनवूसुद्धा नये. यानंतरनं दुसरी भाजी म्हणजे शेपू आणि कांदापात. तुम्ही म्हणाल या एकदम साध्या भाज्या आहेत, पण धर्मसिंधू आणि करुणासिंधू या ग्रंथामध्ये अमावस्येच्या दिवशी काही वनस्पतींचा त्याग करणं स्पष्ट सांगितलं आहे. ग्रंथानुसार जमिनीला लागून असणाऱ्या भाज्या असतात, ज्यांचा गंधवास असतो, अत्यंत तीव्र असतात. भाज्यात नैसर्गिकरित्या उग्रता असते, तर त्या भाज्या पवित्र तिथीला, देवीला किंवा पितरांना अर्पण केल्या जात नाहीत. आणि अशा भाज्या जर आपण या दिवशी खाल्ल्या तर त्याचे वाईट परिणाम हे आपल्याला स्वतःला भोगावे लागतात. पितृदोष हा आपल्या मागे लागतो. त्यामुळे हा दिवस आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा असतो. म्हणून या दिवशी या भाज्या अजिबात खायच्या नाहीत, वर्ज्य करायच्या आहेत. पुढची भाजी म्हणजे मुळा. सनातन परंपरेत स्कंदपुराण आणि पद्यपुराण, सृष्टिखंड या ग्रंथामध्ये तिथीनुसार आहारामध्ये स्पष्ट नियम सांगितला आहे, बदल सांगितला आहे. या ग्रंथामध्ये स्पष्ट सांगितलं आहे की अमावस्येला मूलकम वर्जताय, म्हणजे अमावस्येच्या दिवशी मुळ्याचं सेवन पूर्णपणे वर्ज्य करावं. या दिवशी मुळा जर खाल्ला तर ते पाप केल्यासारखं आहे असं मानलं जातं. ज्योतिषशास्त्रानुसार बघा, मुळा ही वनस्पती राहू आणि केतूचं प्रतिनिधित्व करते. मुळा हा जमिनीच्या आत अंधारात वाढतो आणि त्याचा स्वाद हा तिखट व तीव्र असतो. आणि अमावस्येच्या दिवशी सुद्धा चंद्र हा पूर्णपणे गुप्त राहतो, म्हणजे मानवी मनाचे, भावनेचे, सात्विकतेचे प्रतीक असलेला चंद्र अत्यंत कमकुवत स्थितीत असतो. आणि अशी वेळ जर आपण हा मुळा खाल्ला तर राहू केतूचे प्रतिनिधित्व करणारा मुळा खाल्ला तर आपल्या वास्तूमध्ये, आपल्या घरामध्ये राहू केतूचा दोष आहे तर तो निर्माण होतो. त्यामुळे आपल्या घरात अनेक अडचणी निर्माण होत असतात. म्हणून या ज्या भाज्या आहेत तर त्या आपण चुकूनही या अमावस्येच्या दिवशी खायच्या नाहीत. त्यासोबतच या दिवशी आपल्या घरातून मीठ हे जे आहे तर ते इतर व्यक्तीला अजिबात द्यायचं नाही किंवा दुसऱ्याकडूनही आणायचं नाही. त्यासोबतच बघा, आपल्या घरामध्ये पीठ, तेल हे संपण्या अगोदरच आणायचं आहे. या वस्तूंची खरेदी देखील आपण या दिवशी करणं टाळायचं आहे. तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.